नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचा विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. नवनिर्माण प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोढा हेवन निळजे यांच्या वतीने सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद भंडाऱ्याचे भव्य आयोजन. लोढा हेवन शहरातील नवनिर्माण प्रतिष्ठानचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाचे आज विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. आज 6 सप्टेंबर 2025 रोजी बाप्पांना निरोप दिला जाणार असल्याने दिनांक 5 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी परिसरातील नागरिकांनी नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेली सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद भंडाऱ्यात उपस्थिती दर्शवली व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नवनिर्माण प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गजानन पाटील यांनी मंडळाच्या मागील अनेक वर्षापासूनच्या उपक्रमाला उजाळा देऊन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील व मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवाय उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सन्मान मंडळाने केला. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, लोढा हेवन, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. आमचं हे नवनिर्माण प्रतिष्ठान गेल्या 16 वर्षापासून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत असतो, नवरात्र उत्सव साजरा करत असतो. त्याचबरोबर आपल्या लोढा हेवनला उपयोगी पडतील असं वेळोवेळी आमचे सगळे हे नवतरुण मित्रमंडळी आहेत. हे दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन असतं, अवयवदानाचं आयोजन असतं. असे दरवर्षी नवीन उपक्रम राबवत असतात. त्याचा आमच्या लोढा हेवनमधील सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारे फायदा होतो. त्याबद्दल मी आमच्या या प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे पण मी आभार मानतो की ते सातत्य टिकून ठेवलं आहे आणि आमच्या लोढा हेवनसाठी त्यांचं सतत काही ना काहीतरी उपक्रम चालू असतात. त्याबद्दल पण त्यांचा मी सगळ्यांचा आभार मानतो. नमस्कार. नवनिर्माण प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 2025 वर्ष 16वे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आमचा गणपती आम्ही 2010 साली स्थापना केलेली आहे. गेल्या 16 वर्षापासून आम्ही गणेश उत्सवामार्फत अनेक उपक्रम राबवित असतो, अनेक सामाजिक कार्य आम्ही करीत असतो. तसेच आमच्या मंडळाला श्री गजाननदादा पाटील यांच्यासारखे एक समाजसेवक किंवा समाजउद्धारक राबलेले आहेत. त्यांच्यामार्फत आम्ही अनेक कामे करत असतो. लोकांची जी काही मागणी असेल किंवा लोकांची राहिलेली कामं असेल ते आम्ही सगळी करीत असतो. मंडळामार्फत आम्ही दरवर्षी अनेक कार्यक्रम राबवतो, जसे की मंगळागौर झाली, लहान मुलांचे नृत्य स्पर्धा झाले, अनेक खेळ आम्ही करीत असतो. दरवर्षी आम्ही मंडळातर्फे समाजाला काही ना काही नवीन असा एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. जे आमच्या डेकोरेशनमध्ये तुम्ही बघू शकता की जी रामायणाची जी स्टोरी आहे, जो बेस स्टोरी आहे, त्यावरती आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे. यावर्षीची मूर्ती आहे ती रामाच्या अवतारामध्ये आम्ही विराजमान केलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता.